नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 याला आज आपण सुरुवात करत आहोत. वर्ग 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 पेज नंबर 4. पहिलंच एक्झाम्पल इथं ॲक्टिव्हिटी बेस आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. 5x + 3y = 9 इक्वेशन 1 आहे आणि 2x - 3y = 12 हे इक्वेशन 2 आहे. आता या ठिकाणी इथं +3y आहे आणि या ठिकाणी इथं -3y आहे. जेव्हा सारख्या टर्म आपल्याला दोन्ही इक्वेशनमध्ये दिसतात आणि चिन्ह जेव्हा वेगळं वेगळं असते त्यावेळेस आपण त्या इक्वेशन्सला ॲड करत असतो. तर इथं आपण इक्वेशन्सला ॲड केलं. 3y आणि 3y हे कॅन्सल होऊन जातील प्लस आणि मायनस असल्यामुळे. 5x + 2x = 7x च्या खाली = 12 + 9 = 21. 7x = 21 असं आपल्याला प्राप्त झालं. हा जो मल्टिप्लिकेशनमध्ये 7 आहे च्या तिकडे गेल्यानंतर डिवाईडला येईल. x = 21/7. तर 7 3 = 21 या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. x = 3. मग प्लेस x = 3 इन इक्वेशन 1, 2 तुम्हाला ज्याच्यामध्ये ठेवायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. इक्वेशन 1 मध्ये जेव्हा आपण याला ठेवू, इक्वेशन 1 आहे आपल्याकडं 5x + 3y = 9. 5x च्या ठिकाणी 3 ठेवलेलं म्हणून 5 × 3 + 3y = 9. 5 3 = 15. हा जो 15 आहे तो च्या तिकडे गेल्यानंतर -15 होऊन जाईल. म्हणून इथं आलेला आहे 3y = 9 - 15. 3y = 9 - 15. 9 - 15 म्हणजे 9 मधून 15 जात नाही, 15 मधून 9 जातात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 15 मधून 9 गेले की 6 येतात आणि मोठ्या संख्येला चिन्ह आपल्याला मायनस दिलेलं आहे म्हणून इथं -6. इथं 3 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. च्या तिकडे गेल्यानंतर तो डिवाईडला येऊन जाईल. 3 2 = 6 असं येईल. 6ला मायनसचं साईन आहे म्हणून y = -2 असं याचे आन्सर येईल. देअरफॉर इथं सोल्युशन इज x, y = 3, -2 म्हणजे या दोन डब्यांमध्ये 3, -2 असं आपल्याला आन्सर मिळेल. तर आता बघूया पुढचे इक्वेशन्स. आता आपण बघूया सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपण हे फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आता 1 बाय 1 आपण सॉल्व करणार आहोत. नंबर 2 प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन 3a + 5b = 26. a + 5b = 22 यानुसार आपल्याला इथे इक्वेशन मिळालेलं. दिलेले दोन्ही इक्वेशन आपण एका खाली एक लिहिले. आता आपण त्याला सॉल्व करूया. बघा, जेव्हा आपण ऑब्झर्व करू तेव्हा आपल्याला कळतं आहे की 3a + 5b = 26 आहे आणि a + 5b = 22 आहे. इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. हे दोन टर्म इथं सारख्या दिसत आहे म्हणून आपण याला सॉल्व करूया. सॉल्व करताना लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 आपण मायनस करणार आहोत. दिलेलं इक्वेशन पुन्हा आपण ॲज इट इज लिहू. 3a + 5b = 26 इक्वेशन 1. a + 5b = 22 इक्वेशन 2. आता बघा, ज्या वेळेस आपण इक्वेशन्समध्ये सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस जे साईन असते ते साईन चेंज होतात. जसं की इथं एचं साईन मायनस होऊन जाईल, 5bचं साईन इथं मायनस होऊन जाईल, इथं पण मायनस होऊन जाईल. आता या ज्या दोन टर्म आहे 5b एक प्लसची ए झाली, एक मायनसची, या दोन टर्म कॅन्सल होऊन जातील. 3a - a इथं येणार 2a = 26 - 22. 26 मधून 22 गेले, 4 राहतात. a = इथं 4 आहे, हा इथं मल्टिप्लिकेशनला होता, इथं डिव्हिजनला येऊन जाईल. a = 2. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर ही आपण व्हॅल्यू प्लेस करू शकतो किंवा सबस्टिट्यूटिंग a = 2 किंवा पुट a = 2 इन इक्वेशन
तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये ठेवायचं जर इक्वेशन 2मध्ये ठेवू आपण. इक्वेशन 2मध्ये जे काही सोपं इक्वेशन वाटत असेल त्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवू शकतो. इक्वेशन 2 आपल्याला दिलेलं आहे a + 5b = 22. इक्वेशन 2मध्ये जिथं जिथं a दिसेल तिथं आपल्याला 2 लिहायचा. इथं a आहे तर इथं 2 + 5b = 22. 5b = 22 हा जो 2 आहे च्या तिकडे गेल्यावर हा -2 होऊन जाईल. 5b = 20 - 2 इथं येणार 20. b इथं येणार 20. b = 20 इथं हा मल्टिप्लिकेशनला इथं डिव्हिजनला येऊन जाणार आणि b = 5 4 जा 20. ठीक आहे. इथं देअरफॉर मग आता फायनल आन्सर आपलं सोल्युशन a, b = 2, 4 यानुसार इथं इक्वेशन आपल्याला हे आपलं इक्वेशन इथं सॉल्व झालेलं आहे. बघा कुठेही अडचण असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून हा व्हिडिओ पुन्हा प्ले करून तुम्ही बघू शकता. आणि जिथं जिथं तरीसुद्धा अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं लिहू शकता. तुमच्या प्रश्नांचं तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 आणि एक्झाम्पल 2मधलं सेकंड आपण इथं बघणार आहोत. x + 7y = 10, 3x - 2y = 7 असं एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये बघताना इथं x आहे, इथं 3x आहे, इथं 7y, इथं -2y, इथं 10, इथं 7. इक्वेशन 1ला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येऊन आपल्याला जे अपेक्षित आहे ते तिथे मिळेल. म्हणून लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 टू बोथ साइड्स. इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करून जेव्हा आपण इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करू तिथं या ठिकाणी 3 × x 3x प्लस 3 × 7 7 × 3 21y = 10 × 3 और 3 × 10 30. इक्वेशन 3 आपल्याला इथं मिळालेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 2 and 3 आपण आता इक्वेशन नंबर 2 इथं लिहू. 3x - 2y = 7 इक्वेशन 2. आता सिमिलर टर्म इक्वेशन 3 आणि 2मध्ये 3x आहे आणि जे साईन आहे ते एकसारखं आहे. म्हणजेच आपल्याला आता सबट्रॅक्शन इथं करावं लागेल. तर आपण बघूया इथं लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 2ला आपण 3मधून सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 3 पहिलं लिहू. 3x + 21y = 30 इक्वेशन 3. 3x - 2y = 7 इक्वेशन 2. सबट्रॅक्शन करत असताना साईन चेंज होतात म्हणून इथं मायनस, इथं प्लस आणि इथं मायनस. सबट्रॅक्शन करतेवेळी 30 - 7 इथं येणार 23. 10 - 7 3 1 आला की इथं 3 - 1 2. प्लस आणि प्लस इथं 23y आणि प्लस 3x - 3x कॅन्सल. म्हणजेच आपल्याला जे मिळालं 23y = 23. मग आता यामध्ये y = हा इथं मल्टिप्लिकेशनला आहे. च्या साईनच्या तिकडे गेल्यानंतर तिथं हा डिवाईडला येऊन जाईल. 23 1 जा 23. देअरफॉर y =
23 आपल्याला मिळालं आहे. नाव सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू 1. तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये वाटते त्या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू जी 1 आलेली आहे ते आपण ठेवू शकतो. मी या ठिकाणी इथं सॉल्व करतो. प्लेस y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये y इज इक्वल्स टू 1 ही व्हॅल्यू ठेवून. इक्वेशन 1 काय आहे? x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. एक्सच्या ठिकाणी x प्लस 7 वायच्या ठिकाणी 1 इज इक्वल्स टू 10. x प्लस 7 इज इक्वल्स टू 10. x इज इक्वल्स टू 10 हा प्लस 7 इकडे गेल्यावर मायनस होऊन जाणार आणि x इज इक्वल्स टू 3. देअरफॉर x इज इक्वल्स टू 3. सोल्युशन काय आलेलं आहे? सोल्युशन x, y इज इक्वल्स टू, जरी आपल्याला yची व्हॅल्यू पहिल्यांदा मिळाली असेल तरी पण या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ॲन्सर लिहायचं असते. ॲन्सर येणार आहे 3, 1. याप्रमाणे इथं पेज नंबर 5वरील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील 2 मधलं सेकंड प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करून घेतलेला आहे. लास्ट लाईन ही भरपूर महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण स्टेप्सला मार्क्स असतात म्हणून हे एक्झाम्पल स्टेप वाईज सॉल्व करणं महत्त्वाचं आहे. पुन्हा बघा, दिलेले इक्वेशन ॲज इट इज लिहिलेले. लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. का? कारण की इथे x होता, इथं 3x होता, म्हणून सारखे टर्म यायसाठी आपण 3x इथं आलं. जेव्हा आपण 3ने इक्वेशन 1ला मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 3 प्राप्त झालं. सारखे चिन्ह होते इथं आणि इथं सारखं चिन्ह होतं म्हणून आपण इथं सबट्रॅक्ट केलं. सबट्रॅक्ट केल्यानंतर प्लस मायनसवाले टर्म कॅन्सल झाली. 21 + 2 23 आलं. 30 - 7 23 आलं आणि वायची व्हॅल्यू 1 आली. वायची व्हॅल्यू 1 आपण आपल्याला ज्या कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायची आहे त्या इक्वेशनमध्ये आपण ठेवलं. जिथं y असेल तिथं आपण 1 ठेवलं. इथं y होता, इथं 1 ठेवलं. हा 7 × 1 = 7 झाला. हा +7 तिकडे जाऊन मायनस झाला. 10 - 7 इथं 3 आलं आणि x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 1. याप्रमाणे 3, 1 असं आपला ॲन्सर इथं आपल्याला मिळालेला आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. स्टेप बाय स्टेप ऑब्झर्व करा. कुठं काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थर्ड नंबरचं इक्वेशन आपण इथं बघूया. थर्ड नंबरच्या इक्वेशनमध्ये 2x - 3y = 9 हे पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. 2x + y = 13 हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. या ठिकाणी 2x आहे, या ठिकाणी 2x आहे. -3y, y आहे, 9 आहे, 13 आहे. 2x सेम साईन असलेलं प्लसचं साईन जे आपल्याला दिसत नाही ते प्लसचं साईन. तर या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी इथं आपल्याला करावं लागेल लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2x + y = 13 इक्वेशन 2 आणि 2x - 3y = 9 इक्वेशन 1. सबट्रॅक्ट करताना आपल्याला साईन चेंज करावं लागतात. याचं मायनस आहे तर प्लस आणि याचं मायनस. 2x गेट कॅन्सल. +3y + y 3y + y 3y + 1y 4y = 13 - 9 इथं येणार आहे 4. 4y = 4 आपल्याला प्राप्त झालं. y = 4/4 y = 1 4 गेट कॅन्सल. मग आता y ची व्हॅल्यू आपल्याला 1 प्राप्त झाली. सबस्टिट्यूटिंग y = 1 इन इक्वेशन 2 मध्ये ठेवूया आपण. इक्वेशन 2 मध्ये जेव्हा ही व्हॅल्यू आपण ठेवू 2x + y
इज इक्वल्स टू 13 2x प्लस वाय म्हणजे 1 इज इक्वल्स टू 13. 2x इज इक्वल्स टू 13 हा प्लस 1 इकडे जाऊन मायनस होणार, हा झाला मायनस. 2x इज इक्वल्स टू 13 मायनस 1 12. x इज इक्वल्स टू 12 अपॉन 2. x इज इक्वल्स टू 2 6 12. Therefore x is equals to 6. सोल्युशन काय मिळालं आपल्याला? सोल्युशन x, y इज इक्वल्स टू 6, 1 ह्यानुसार याचं उत्तर राहील. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर आहे. 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19 इक्वेशन 1 आणि m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7 इज इक्वल्स टू इक्वेशन 2. या इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथली टर्म किंवा इथली टर्म सारखी आणावं लागेल. म्हणून आता इथं आपण करणार आहोत लेट्स मल्टिप्लाय equation 2 by 5 to both sides. मग आता या ठिकाणी इक्वेशन 2 हे आहे, याला आपण 5 ने मल्टिप्लाइड करणार आहोत. 5 ने मल्टिप्लाइड केल्यानंतर 5m मायनस 5 6 जा 30 n इज इक्वल्स टू 7 5 जा मायनस 35. इक्वेशन 3 आपल्याला मिळालं आहे. इक्वेशन 3 आणि 1चा विचार करू. 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19 हे इक्वेशन 1 आहे. आता दोघांचं ही जे साईन आहे ते प्लस प्लस म्हणजे एकसारखं आहे, म्हणजेच लेट्स सबट्रॅक्ट नाऊ. ठीक आहे, लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 1ला वजा करू आपण इक्वेशन 3मधून. इक्वेशन 3 काय आहे तर 5m मायनस 30n इज इक्वल्स टू मायनस 35 आणि 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1. इक्वेशन या ठिकाणी 3, इक्वेशन या ठिकाणी 1. सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून इथं काय करायचं आहे, आपण साईन चेंज करायचं आहे. इथं साईन चेंज करायचं आहे. 5m गेट कॅन्सल. आता बघा मोठ्या संख्ये इथं 30 आहे, मोठ्या संख्येचं साईन मायनस आहे म्हणून मायनस होणार, सबट्रॅक्शनच आहे. इथं येणार 30 मायनस 3 27 n इज इक्वल्स टू इथं काय होणार आहे प्लस होणार आहे आणि साईन काय आहे मायनस, मोठ्या संख्येचा मायनस साईन म्हणून मायनस. तर आता आपण इकडं साईडला करू. साईडला 35 प्लस 19 किती होतात ते आपण बघू. 54. दोन्हीकडे मायनस साईन आलेलं आहे म्हणून आपण मायनसचं साईन ते कॅन्सल करून लिहू. इथं 54. मग या ठिकाणी 27 2 जा 54 27 2 जा 54. देअरफॉर n इज इक्वल्स टू 2 हे आपल्याला इथं प्राप्त झालेलं आहे. n इज इक्वल्स टू 2 या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं आहे. प्लेस n इज इक्वल्स टू 2. ठीक आहे, इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपण ठेवूया. इक्वेशन 1मध्ये आपण ठेवू. इक्वेशन 1 काय आहे 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19 हे आपलं इक्वेशन 1 आहे. 5m मायनस 3
जिथं n दिसेल तिथं 2 लिहायचं इज इक्वल्स टू 19. 5m मायनस 3 टू जा 6 इज इक्वल्स टू 19. 5m इज इक्वल्स टू 19. हा -6 इकडे गेल्यावर +6. 5m इज इक्वल्स टू 25. m इज इक्वल्स टू 25/5. m इज इक्वल्स टू भेटला आपल्याला 5 5 जा 25. देअरफॉर m इज इक्वल्स टू सोल्युशन काय राहणार आहे? सोल्युशन m, n ठीक आहे इज इक्वल्स टू 5, 2. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स. 5th नंबरचा प्रॉब्लेम पुढचा आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये दिलेला आहे 5x + 2y इज इक्वल्स टू -3 इक्वेशन 1 आणि x + 5y इज इक्वल्स टू 4. याला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी 5x आहे, इथं x आहे, इथं 2y, इथं 5y आहे. म्हणजे टर्म ह्या सिमिलर नाही आहे. टर्म सिमिलर करण्यासाठी आपण करूया लेट्स मल्टिप्लाय 5. लेट्स मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन 2 टू बोथ साइड्स. इक्वेशन 2ला 5ने दोन्ही बाजूने मल्टिप्लिकेशन करून मग आता आपल्याला काय मिळेल ते आपण बघूया. इक्वेशन 2ला आपण मल्टिप्लाय करत आहे 5ने, म्हणजे ह्या इक्वेशन आता कसं बनेल 5 मल्टिप्लाइड बाय x 5x प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 5 25y इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय 4 5 मल्टिप्लाइड बाय 4 इक्वेशन 3. इक्वेशन 3 इथं आपल्याला मिळालेला आहे. इक्वेशन 3 आणि 1चा विचार करू. 1 हा इक्वेशन 5x प्लस 2y इज इक्वल्स टू -3. इथं इक्वेशन फर्स्ट. दोन्हींचं साईन कसा आहे? सारखा आहे म्हणून सबट्रॅक्ट. ठीक आहे. नाऊ लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. पुन्हा दिलेले जे दोन इक्वेशन आहे ते आपण ॲज इट इज लिहू आणि सॉल्व करू. पुन्हा दिलेले जो दोन इक्वेशन ॲज इट इज 5x प्लस 25y इज इक्वल्स टू 20 इक्वेशन 3 आणि 5x प्लस 2y इज इक्वल्स टू -3 इक्वेशन 1. सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे साईन बदलतील. 5 गेट कॅन्सल, 5x कॅन्सल, प्लस मायनस होणार आहे मायनस 25 - 2 तर इथं येणार आहे 23y इज इक्वल्स टू प्लस 23 20y इज इक्वल्स टू 23 आलेला आहे. y इज इक्वल्स टू 23/23 23 1 जा 23. देअरफॉर y इज इक्वल्स टू 1. ह्यानुसार आपल्याला इथं yची व्हॅल्यू मिळालेली आहे. yची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला ते कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे आणि पुट केल्यानंतर आपल्याला त्यावरून xची व्हॅल्यू मिळणार. प्लस y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन कुठं ठेवू आपण 1 मध्ये ठेवू इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे 5x प्लस 2y इज इक्वल्स टू -3 हे इक्वेशन 1 आहे. तर जिथं जिथं y असेल तिथं तिथं आपण 1 ठेवू. इथं 5x
प्लस 2 वाय आहे, तर इथं आपण 1 ठेवणार आहे, इज इक्वल्स टू -3 इक्वेशन 1मध्ये आपण व्हॅल्यू ठेवलेली. मग आता 5x ॲज इट इज प्लस 2 1 जा 2 इज इक्वल्स टू -3. 5x प्लस 2 इज इक्वल्स टू -3. मग आता इथं आपण काय करू शकतो की हा जो 5x आहे हा ॲज इट इज, आणि हा जो प्लस 2 आहे तिकडे जाऊन मायनस होईल, -3 -2 प्लस 2 इकडे जाऊन -2 झाला. 5x इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस होते, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 3 आहे, इथं आलं. x इज इक्वल्स टू -5/5. x इज इक्वल्स टू, जेव्हा दोघांपैकी कोणाचंही चिन्ह जर मायनस असेल तर उत्तराला जे चिन्ह लागतं ते मायनसचं लागतं. इथं 1 आलेलं. देअरफोर सोल्युशन काय आहे, x, y इज इक्वल टू -1, 1 हे झालं आपलं सोल्युशन. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस टू गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. यानुसार आपल्याला हे प्रॉब्लेम्स अशी सॉल्व करता येईल. यामधले सगळेच प्रॉब्लेम सोपे आहेत, पण पुढचं जे प्रॉब्लेम आहे ते आपण बघूया. 6 नंबरचा प्रॉब्लेम आता आपल्या पुढे आहे. 1/3x + y इज इक्वल्स टू 10/3. आणि इक्वेशन फर्स्ट जो होतं ते सेकंड इक्वेशन आहे 2x + 1/4y इज इक्वल्स टू 11/4.